दुसऱ्या भागात आपण पाहिलेलंच आहे की कॉलेजमध्ये झालेल्या गॅदरिंगचा विषय डायनिंग टेबलवर रात्री डिनरच्या वेळेला सुरू होता. त्या विषयालाच धरून श्रावणी अजून एक विषय छेडते आणि तो म्हणजे पिकनिकचा. त्यांना पिकनिकसाठी बाहेर जायचं आहे. संपूर्ण भारत फिरून झालेला आहे, तरीही या मुलांना अजून पिकनिकच करायची आहे. तेव्हा श्रावणी हिम्मत करून विषय काढते. श्रावणी सर्वांवरून एक सरसरी नजर टाकून विषयाला सुरुवात करते. श्रावणी बोलते, आम्ही अजून आपल्या महाराष्ट्रात असूनसुद्धा महाबळेश्वर पाहिले नाही. महाबळेश्वरचं नाव ऐकताच रतन आणि साधना हातातले घास ठेवून रागात ताडकन उठून उभे राहतात. रतन, रागाने लाल झालेला चेहरा, पुन्हा महाबळेश्वरचे नाव सुद्धा या घरात घ्यायचे नाही, समजलं? डू यू अंडरस्टँड यू ऑल? सर्वजण घाबरतात आणि माना खाली घालून हो बाबा असं म्हणतात. रतन आणि साधना रागात डायनिंग हॉलमधून निघून जातात. बहीण भावंडे अचंबित होऊन एकमेकांना पाहून मानाखाली घालतात. जेवण आटोपून सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये निघून जातात. श्रावणी, वैष्णवी, प्रियांका आपल्या बेडरूममध्ये येऊन बेडवर वैष्णवी आणि प्रियांका डोळे उघडे ठेवून सिलिंग फॅनला एकटक पाहत झोपले आहेत. आणि श्रावणी बेडच्या बाजूला इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशा फेऱ्या मारत आहे. श्रावणी आपलाच हात हातावर मारून बोलते, काहीतरी पण गडबड आहे यार. वैष्णवी, काय असेल बरं? प्रियांका, काहीतरी प्रॉब्लेम असणारच ना, म्हणूनच तर आई बाबा चिडले. श्रावणी, मी फक्त महाबळेश्वरचं नाव घेतलं तर असं रिॲक्ट केलं? आता सगळाच प्रॉब्लेम झाला आहे. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगून टाकले आहे की आपण महाबळेश्वरला फिरायला जायचं म्हणून. वैष्णवी, प्रियांका झोपलेल्या उठून बसतात आणि प्रियांका बोलते, आणि आता कॅन्सल करायचं म्हणजे? वैष्णवी, आपलीच चूक झाली. सगळ्यांना सांगण्याआधी आईबाबांना विचारायला हवं होतं. श्रावणी रागात, आपलं काही चुकलं बिकलं नाही. अरे पिकनिक आहे, 4 दिवस फक्त. आणि महाबळेश्वर हे एक पर्यटनाचे स्थळ आहे. सगळं जग जाते तिथे, त्यात काय एवढं? वैष्णवी, पण ताई, काहीतरी प्रॉब्लेम असेलच ना, म्हणूनच आईबाबा रागवले ना. श्रावणी अचानक खुश होऊन, पण एक आयडिया आहे. पण अथर्वने जर आपली साथ दिली तरच होईल. दुसऱ्या बाजूला अथर्व आपल्या बेडरूममध्ये खडूने गोल सर्कल ओढून त्याच्यामध्ये ध्यानस्थ बसला आहे. कॅमेरा अथर्ववर चार्ज होत जातो आणि आता अथर्वला ध्यानामध्ये असतानाच एक दृष्टांत दिसू लागतो. त्या दृष्टांतामध्ये एक भव्य आणि सुंदर हवेली. त्या हवेलीमधला आलिशान बेडरूममध्ये भव्य पलंगावर श्रावणी, वैष्णवी आणि प्रियांका अंगावर रेशमी दोहर ओढून झोपल्या आहेत. कॅमेरा बेडच्या सभोवताली गोल फिरतो आणि उशाला जाऊन थांबतो. कॅन्डल लाईट प्रकाशामध्ये विद्रूप फेस मास्क लावलेली एक धनधाकट व्यक्ती दरवाजा खोलून आत प्रवेश करते. इकडे तिकडे पाहून झाल्यावर पलंगाजवळ येते आणि प्रथम श्रावणीच्या मानेखालील उशी काढून तिच्या तोंडावरती दाबून तिचा खून करते. नंतर वैष्णवीलाही तशीच मारताना तिचा श्वास कोंडून ती तडफडू लागते आणि तिचा धक्का प्रियांकाला लागून ती जागी होते. आणि त्या व्यक्तीला पाहून प्रियांका किंचाळते आणि घाबरून बेडवरून उतरून दरवाजाकडे धाव घेते. पण ती व्यक्ती पाठीमागून प्रियांकाला पकडताना तिचे केस हातात येतात. तसा तो जोरात आपल्याकडे खेचून आपल्या जवळील चॉपरने तिच्या पोटात जोरात पूर्ण ताकदीने वार करतो आणि वार करतच राहतो. प्रियांकाचे रक्त भिंतीवर उडले जाते. अथर्ववर चार्ज झालेला कॅमेरा चार्ज आउट होत जातो आणि बहिणींचे खून होताना पाहताना झालेली त्याची तगमग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागते. अथर्वच्या कपाळावर आटी आणि घामाने भिजलेलं अंग, त्याचा चेहरा कठोर आणि रागीट होत जातो. तोच बेडरूमचा दरवाजा खोलून श्रावणी, वैष्णवी आणि प्रियांका आत येऊन अथर्वच्या अवतीभोवती गुडघे टेकून बसतात. कॅमेरा 360 डिग्री फिरतो आणि अथर्वच्या बाजूला येऊन थांबतो. अथर्वची हालत पाहून प्रियांका बोलते, प्रियांका, ए अथर्व, काय झालं रे? डोळे उघड, डोळे उघड. प्रियांका अथर्वच्या दोन्ही दंडांना पकडून त्याला हलवून बघते. तोच अथर्व रागाच्या भरात प्रियांकाच्या कानाखाली देतो भडकावून. तशी प्रियांका एक गोल चक्कर मारून खाली पडते आणि श्रावणी व वैष्णवी ताडकन उठून उभ्या राहतात. तोच अथर्व दुसरा पंच मारण्यासाठी हात उचलतो आणि डोळे उघडतो. अथर्वच्या डोळ्यामध्ये उतरलेलं रक्त पाहून
प्रियंका जास्तच घाबरते. प्रियंका गालावर हात, घाबरलेला चेहरा. काय रे, काय झालं? आता आणखी कसलं स्वप्न पाहिलंस आणि मला का मारतोयस? अथर्वने मारण्यासाठी वर केलेला हात खाली घेतो आणि शांत होतो. तेव्हा उभ्या दोघी पुन्हा त्याच्यासमोर गुडघे टोकून बसतात आणि अथर्व तिघींनाही स्पर्श करून बघतो आणि बोलतो, मला वाटले तुम्हाला कोणीतरी. आय एम सॉरी प्रियंका. बरं, ते जाऊ द्या. तुम्ही तिघी व्यवस्थित आहात ना? हे पाहून समाधान वाटले. श्रावणी रागात, अथर्व शुद्धीवर आहेस का? प्रियंकाच्या कानाखाली मारून म्हणतोस की तुम्ही ठीक आहात का? अथर्व, ऐका, मी जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. आणि अथर्व सांगू लागतो. अथर्वने जो दृष्टांत पाहिला तो हुबेहूब त्यांना सांगून टाकतो. त्यावेळी श्रावणी मात्र भडकते. तुला किती वेळा सांगितले की वर्तुळाचं वेड सोड म्हणून, पण नाही. वैष्णवी, हे तू स्वप्न पाहिलं आहेस आणि स्वप्न हमेशा खोटी ठरतात. हे खरं आहे, बट डोंट वरी, आय विल हँडल इट. तिघी एकमेकांना पाहून श्रावणी बोलते, श्रावणी, हे बघ अथर्व, रात्र खूप झाली आहे, तू झोप आता. आपण या विषयावर नंतर बोलूया ग. अथर्वला झोपून त्या तिघी बेडरूमच्या बाहेर पडतात आणि दार ओढून घेतात. अथर्वच्या बेडरूमचा दरवाजा बंद करून पलटी होतात आणि आपल्या बेडरूमकडे जाण्यासाठी निघतात. तेव्हा त्यांना रतनच्या बेडरूममधून काही डायलॉग्स ऐकू येतात. तेव्हा तिघी दरवाजाला कान लावून आईबाबांची बोलणी चोरून ऐकू लागतात. रतन आवाज, साधना, आपल्या मुलांना काही समजण्या अगोदर तो बंगला विकून टाकूया. साधना, मला पण तेच वाटतं हो. रतन, आपण जे केलं ते आपल्यासाठी, त्याचा त्रास मुलांना नाही झाला पाहिजे. तेवढ्यात प्रियंकाचा हात कडीला लागून आवाज येतो. बाकी दोघी प्रियाला रागवतात आणि तिघीही घाबरून कावऱ्याबावऱ्या होऊन चोर पावलांनी आपल्या बेडरूममध्ये धावत जाऊन दरवाजा बंद करून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजच्या लायब्ररी बाहेर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर उतरत्या पायऱ्यांवर अनिल, राहुल आणि रोहित हातात नोटबुक्स घेऊन बसले आहेत. तेव्हा राहुल अनिलकडे वळून बोलतो, राहुल, अनिल, कालचा स्टेज शो पाहिलास का? कसा वाटला? अनिल पुस्तकाचे पान पलटी करत करत थांबतो आणि राहुलकडे पाहून, अनिल चुमगम चिघळत चघळत, हो पाहिला ना. राहुल, मग वेगळं काय दिसलं का तुला? अनिल स्माईल देत, व्हेरी इंटरेस्टिंग. अथर्वचा डान्स, आणि हो ते कसं विसरेन, राधिका काय आयटम दिसत होती यार. रोहित पुस्तक बंद करतो आणि बॅगेत ठेवत बोलतो, आयटम तर दिसतच होती रे, पण अथर्वला जास्तच चिपकत होती नाही. रोहितचे बोलणे ऐकल्यावर अनिल रागात झटकन रोहितकडे वळतो आणि त्याचा चेहरा रागाने फुलू लागतो. अनिल बसलेला उठून 4 स्टेप खाली उतरून खिशातून सिगरेटचं पाकिट काढतो. त्यातील एक सिगरेट ओठांमध्ये पकडून लायटरने सुलगून एक मोठा कश भरून धूर आकाशात सोडून बोलतो. अनिल रागात, व्हेरी इंटरेस्टिंग, हा व्हेरी इंटरेस्टिंग. रोहित बसलेला उठतो आणि लंगडत लंगडत पायऱ्या उतरू लागतो आणि बोलतो, रोहित, जो लड़की हर साल तेरे बगैर डांस नहीं किया करती थी, वो लड़की आज तेरे ही आंखों के सामने किसी और का गुणगान गा रही है. अनिल रागाने लाल होऊन हातातील सिगरेट फेकून देतो. तेव्हा राहुल पहिलं अनिलला आणि नंतर त्या सिगरेटकडे पाहून बोलतो, अनिल, ती पेटलेली आग विझू देऊ नकोस हा. तुझी ही बॉडी, हँडसम पर्सनॅलिटी काय कामाची रे? एक मुलगी नाही सांभाळता आली तुला. अरे तुझ्यापेक्षा तो कळकटेला अथर्वच बरा नाही का मग? अनिल रागाने थरथर कापू लागतो आणि दात आवळून बोलतो, अनिल, व्हेरी इंटरेस्टिंग माय फ्रेंड्स, व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही फक्त तमाशाची गवळण पाहिली आहे, वगाला सुरुवात झाली नाही अजून. आता फक्त तुम्ही गंमतच बघा. राहुल मिस्किलपणे हसून, नाही, वगाला सुरुवात कर, नो इशू, पण त्याचा लेखक, दिग्दर्शक आणि हिरो तूच असावास. अनिल, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जोरजोरात जहरीली हसी हसू लागतो आणि हसतच राहतो. इकडे अथर्व, श्रावणी, वैष्णवी आणि प्रियंका कॉलेजला चाललेले आहेत. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर श्रावणी आणि बाजूला अथर्व, तर पाठीमागे वैष्णवी आणि प्रियंका बसून
मॅगझिन वाचत आहेत. श्रावणी गाडी चालवता चालवता अथर्वकडे पाहते तेव्हा अथर्व बोलतो. अथर्व, ए पुढे बघून गाडी चालव आणि अशी काय चालवतेस एखाद्या बैलगाडीसारखी. लवकर चल, माझा पहिला लेक्चर खूप महत्त्वाचा आहे हा. चल 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 लवकर चल. श्रावणी गाडी साईडला घेऊन थांबवते तेव्हा अथर्व बोलतो. तुला मी गाडी फास्ट चालवायला सांगितली होती, थांबवायला नाही. श्रावणी शांतपणे, माहीत आहे मला, मी काय सांगते ते नीट ऐकून घे. अथर्व, अरे पहिलाच कॉलेजला उशीर झाला आहे, त्यात तू गाडी थांबवलीस आणि आता. वैष्णवी वाक्य तोडून जोरात बोलते. तू जरा गप्पा बसशील का? ती काय सांगते ते ऐकून घे नीट आधी. अथर्व वैष्णवीचा मोठा आवाज ऐकून शांत होतो आणि तिघींवरून एक सरसरी नजर टाकत असताना श्रावणी बोलते. श्रावणी शांतपणे, हे बघ, आपल्याला पिकनिकला जायचं आहे, ते माहीत आहे मला. हे सांगण्यासाठी गाडी थांबवलीस? एक मिनिट. आपल्याला नाही, तुम्हाला जायचे आहे पिकनिकला. मी नाही येणार कुठे. हां. अथर्वचे उत्तर ऐकून तिघी डोक्याला हात लावून बसतात. श्रावणी पुन्हा एकदा प्रेमाने बोलते. श्रावणी, अरे असं काय करतोस? रात्री बाबा काय म्हणाले ऐकलंस ना? तू आलास तरच आम्हाला पाठवतील ते पिकनिकला. प्रियांका, आणि आम्हाला काहीही करून पिकनिकला जायचंच आहे श्रावणी, आणि तेही महाबळेश्वरलाच. अथर्व अचंबित होऊन, आर यू मॅड? जर का बाबांना समजलं की तुम्ही, वैष्णवी वाक्य तोडून, त्याची चिंता तू करू नकोस, ते आमच्यावर सोड. अथर्व वैतागून गाडी बाहेर येऊन बोनेटसमोर उभा राहतो. तशा बाकी तिघेही धडाधड दरवाजे खोलून आणि अथर्व समोर येऊन प्रश्नात्मक नजरेने त्याला पाहू लागतात. अथर्व शांतपणे, हे बघा, मला माझी हड्डी तोडून नाही घ्यायची. प्रियांका दमात घेऊन, ती तर तशी पण नाही राहणार. अथर्व दचकतो, कारण आम्हाला माहीत आहे तुझं आणि राधिकाचं काय चालू आहे ते. आजच बाबांना सांगून टाकते मी. अथर्व स्वतःचं तोंड लपवत, प्रियांका, वाटेल ते बोलू नकोस. हां, काय चालू आहे आमचं? ती माझी मैत्रीण आहे बस. प्रियांका, ठीक आहे, तुमचं काही नाही ना, मग तर बाबांना सांगायलाच हवंच. आणि तिघी वळून गाडीत बसण्यासाठी निघतात. अथर्व पाठीमागून आवाज देतो, एक मिनिट. अथर्व मान खाली घालतो. तिघेही पलटी होतात आणि प्रियांका अथर्वची कॉलर पकडून आपल्याकडे खेचून बोलते, त्याला दमात घेत. प्रियांका, आम्ही काय बोळ्याने दूध पित नाही, आम्ही पण याच कॉलेजमध्ये शिकतो, कळलं ना? आणि पिकनिकला राधिका पण येणार आहे. मग आता विचार कर, तू येणार की नाही? अथर्व लाजून नजर चोरून बोलतो. अथर्व, तुम्ही बाबांना सांगणार तर नाही ना? श्रावणी, आईला खरंच की काय, याचा आणि राधिकाचं? प्रियांका खळखळून हसते आणि हसत होत, अगं मग मी काय खोटं बोलते का? वैष्णवी गाडीत बसता बसता, क्या बात है प्रिया, अंधेरे में चला है तीर और वो भी एकदम निशाने पर. चल चल मजनू, तेरी लैला आ रही है. सगळे गाडीत बसतात आणि गाडी स्पीडमध्ये कॉलेजच्या दिशेने निघून जाते. अथर्व राधिकाचे स्वप्न पाहू लागतो. आजचा एपिसोड इथेच संपतो मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.